मी प्रांजल. आपण पाहतात PM न्यूज मराठी. बातमी तर आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर खाली सबस्क्राईबचे बटन दाबून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार. आपण पाहत आहात रणसंग्राम विधानसभेचा आणि तोही कर्जत खालापूर विधानसभेचा. या विशेष भागामध्ये आपण पाहणार आहोत कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे आहेत ते उमेदवार कोण कोण आहेत आणि प्रत्येकाचे प्लस मायनस पॉइंट्स काय आहेत. तर या पहिल्या भागामध्ये आपण आज जाणून घेणार आहोत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्याबाबत. महेंद्र थोरवे खरं तर बॅलेट वरती देखील त्यांचा पहिलाच नंबर आलेला आहे, त्यामुळे आपण पहिल्यांदा, आणि ते विद्यमान आमदार आहेत त्यामुळे पहिल्यांदा आपण त्यांच्या बाबतीत खरं तर आजच्या या भागामध्ये सर्वांगीण विचार करणार आहोत की काय त्यांची बलस्थानं आहेत, गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी या मतदारसंघामध्ये काय काय कामं केलेली आहेत. आज विकास हा एकमेव अजेंडा घेऊन आज ते जनतेसमोर आहेत. तर खरंच महेंद्र थोरवे यांनी या मतदारसंघाचा विकास केला आहे का? त्याचबरोबर त्यांचे काही मायनस पॉइंट्स जे त्यांना घातक ठरू शकतात, अशा मायनस पॉइंट्स बद्दल देखील आपण या भागामध्ये चर्चा करणार आहोत. तर महेंद्र थोरवे यांनी 2019 साली आमदार असलेले सुरेश लाड, राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांचा पराभव केला आणि त्यावेळेस युतीमधून ते विजय झाले. त्यावेळेला त्यांना जवळपास 1,07,000 मतं पडली होती आणि निवडणूक झाल्यानंतर अगदी काही काळातच कोविडचं संकट या जगावरती आलं. ते संकट भारतातून टळता जवळपास 2 वर्ष यामध्ये निघून गेली. 2 वर्षामध्ये खरं तर काही अगदी मोठी अशी कामं त्यांना करता आली नाही, जी की कुणालाच करता आली नाही, कारण कोविडच्या काळामध्ये सर्वच ठप्प होतं. परंतु असं नाही म्हणता येणार की विकास त्या काळात पण झाला नाही. तर विकासाऐवजी आरोग्याकडे जास्त लक्ष त्यांनी त्यावेळेस दिलेलं आपल्याला पाहायला मिळेल. खोपोलीमध्ये किंवा कर्जतमध्ये त्यांनी कोविडचे जे रुग्ण होते त्यांच्या समस्या पाहून एक हॉस्पिटल, म्हणजे फक्त एक कोविडचं हॉस्पिटल तयार केलं होतं, जे की खोपोली खालापूर मधले जे काही कोविडचे पेशंट्स होते त्यांना तिथे मोफत उपचार दिला जात होता. आणि त्यानंतर काही छोटी मोठी कामं हे ते करतच होते. पण 2.5 वर्षानंतर चित्र पालटलं. शिवसेनेचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे यांनी 2.5 वर्षानंतर बंड केलं आणि बंड केल्यानंतर जवळपास 40 आमदार शिवसेनेचे आणि 10 आमदार अपक्ष असे घेऊन ते शिवसेनेतून बाहेर पडले आणि भाजप सोबत जाऊन त्यांनी नवीन महायुतीचं सरकार स्थापन केलं आणि त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर साहजिकच त्यांच्या जवळ असणारे हे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या गोष्टीचा पुरेपूर फायदा उठवला. आपण म्हणूया की जे काही नागरिकांसाठी, या मतदारसंघातील लोकांसाठी जी आवश्यक कामं आहेत ती कामं कशी मंजूर करून घेता येतील याचा पुरेपूर पाठपुरावा केला आणि तब्बल आजपर्यंत त्यांच्या म्हणण्यानुसार 2,900 कोटी रुपयांचा निधी हा विविध खात्यातून, विविध योजनांसाठी, विविध कामांसाठी त्यांनी या मतदारसंघामध्ये आणला. आता विरोधकांकडून बरंच काही बोललं जातं की आम्हाला विकास दिसत नाहीये, या गुंडशाही वाढले, दहशत वाढले. आपण जर विचार केला, म्हणजे PM न्यूजने बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत सर्वे केले, काहींशी चर्चा केली. आता खोपोलीचा जर विषय घेतला महेंद्र थोरवेंच्या कामांच्या बाबतीत, तर खोपोली शहरामध्ये त्यांनी एक गोष्ट सर्वप्रथम केली, ती म्हणजे या शहराच्या चौकामध्ये त्यांनी सुशोभीकरणाचं काम केलं. अनेक थोर पुरुषांची शिल्प
ही चौकामध्ये बसवली. आता याचा अपप्रचार देखील केला जातो, की फक्त शिल्प बसवणं, सुशोभीकरण करणं म्हणजे विकास आहे का? परंतु नागरिकांच्या ज्या सुविधा असतात, आरोग्य, पाणी असेल किंवा अन्नधान्य असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, याच्यापैकी आरोग्याची समस्या ही खोपोलीमध्ये इतकी होती, की चौकामध्ये कचऱ्याचे ढीग सापडायचे आणि त्याची दुर्गंधी घेत रोगराई पसरली होती. नागरिकांना इथे वावरायला लागत होतं. तेच चौक महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून आता सुशोभीकरणामुळे इतके सुंदर झालेत, की त्या ठिकाणी कचरा टाकायला कोणी येतच नाहीये. आणि मग हा कचरा टाकू नये म्हणून नगरपालिकेला त्यांनी घंटागाड्यांचं देखील प्रोव्हिजन करून दिलं. घंटागाड्या वाढवल्या आणि आता दिवसातून 2 टाईम खोपोली शहरामधून कचरा उचलण्यासाठी घंटागाडी फिरते. आता 100% नाही म्हणता येणार, पण 90% जे चौक होते, त्या चौकांमध्ये कचरा साठत होता. खोपोलीचं अगदी विद्रुपीकरण झालं होतं. ते अगदी खोपोली स्वच्छ झाल्याचं 90% का होईना काम पूर्ण झालं. त्यामुळे खोपोलीचे नागरिक खरं तर या गोष्टींवरती खुश आहेत. दुसरा विचार कराल खोपोलीच्या बाबतीत, तर खोपोलीचा ड्रेनेजचा प्रॉब्लेम हा वर्षानुवर्षे आहे. म्हणजे जो मलनिःसरण आहे, त्याची कुठलीही प्रक्रिया न करता हे सगळं शहरातील सांडपाणी असो, मलनिःसरण असो, हे सगळं नदीला सोडलं जात होतं आणि त्याच्यावरती गांभीर्याने विचार करत आज मलनिःसरणासाठी भुयारी गटार योजना ही देखील कोट्यवधीचा निधी हा आमदारांनी खोपोली शहरासाठी आणला आणि ती आता योजना काम सुरू आहे. तिसरी गोष्ट अशी की शहर वाढतंय, शहरीकरण वाढतंय, लोकसंख्या वाढते. हे बघून पाण्याची जी व्यवस्था खोपोली शहराला आहे, ती तशी पुरेशी आहे. परंतु पुढचा विचार करता आणखी देखील याच्यामध्ये भर व्हावी म्हणून पुन्हा एक 50-60 हजाराचा 50-60 हजार कोटी 50-1 कोटींचा निधी आमदारांनी या वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी देखील खोपोलीकरांना दिला आणि हे सगळं खोपोलीकरांना ज्ञात आहे. बरं, ती व्यक्ती फक्त नुसती कामच करते, उद्घाटनं करते असं नाही. तर सामाजिक दृष्ट्या जे काही कार्यक्रम असतील म्हणजे प्रत्येक समाजाचा, आज फक्त मराठा समाजच असं नाही, या खोपोलीमध्ये एक इंडिया बसते असं बोललं जातं. कारण औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे बरेच बाहेरून म्हणजे महाराष्ट्रभरातून, महाराष्ट्राच्या बाहेरून लोकं ही खोपोलीमध्ये वास्तव्यास आहेत. त्यात UP वरून आहेत, बिहारवरून आहेत, कर्नाटकवरून आहेत आणि इतर समाज तर आहे. मग पंजाबी झाले, शीख समाज झाला, मराठा समाज झाला, मुस्लिम समाज झाला. या घटकांच्या बाबतीत देखील कामं करण्यामध्ये कुठेही ते कमी पडताना दिसले नाहीत. त्यांच्या वारंवार ज्या समस्या होत्या त्या सोडवण्याचं काम महेंद्र थोरवे यांनी केलं. हे आज आपल्याला PM न्यूजच्या सर्व्हेमधून समोर आलेलं आहे. त्यांचा प्रत्येक सामाजिक घटकाशी असलेला टच हा त्यांचा थोडासा इथला प्लस पॉइंट दिसतो. आता आपण खालापूर तालुक्यात जाऊया. खालापूर तालुक्याचं देखील जे तालुक्याचं ठिकाण आहे, या ठिकाणांवरती तहसील कार्यालय किंवा भूमापन केंद्र झालं, आरोग्य विभाग झाला, पंचायत समिती झाली, याची कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं, त्यामध्ये वेळ जातो. म्हणून एक असं कार्यालय असावं की ज्यामध्ये ही सर्व प्रशासकीय कार्यालय एकाच ठिकाणी येतील अशी संकल्पना त्यांनी घेतली आणि एक प्रशासकीय भवनासाठी त्यांनी कोट्यवधीचा निधी हा खालापूरला दिला आणि एक प्रशासकीय भवन आता तयार होतंय. जवळपास ते झालेलं आहे. फक्त उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आणि खालापूरमधील अनेक गावांचे रस्ते म्हणजे काही असे रस्ते होते की त्या रस्त्यावरून गाडी गेली तर अगदी धुरळ्याने ती गाडी माखत होती. अशा रस्त्यांवर अनेक गावांचे रस्ते त्यांनी डांबरीकरणातून करून दिले. म्हणजे निधीला कुठेही तो माणूस कमी पडला नाही. ती व्यक्ती कुठे कमी पडली नाही हे दिसलं आणि ते लोकांच्या गावागावात गेल्यानंतर त्या लोकांच्या प्रतिक्रियाही तशाच मिळतायत की महेंद्र थोरवेंनी काही का होईना काम केलं. म्हणजे असं कोणी म्हणत नाहीये की काम नाही केलं. हा खालापूरचा एक विषय झाला. आता हा झाला त्यांच्या कामाचा. आता खालापूर तालुक्यासाठी त्यांचा प्लस पॉइंट आणखी जर म्हणाल तर ज्या वेळेला 2.5 वर्षानंतर ह्या शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्यानंतर बरीच शिवसेनेची जी मंडळी होती, ही मंडळी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काम करत होती. परंतु आत्ता म्हणजे अगदी शेवटला महेंद्र थोरवेंनी दाखवलेला जो विकासाचा झंझावात होता, याला पाहून
बरीच त्यातली मंडळी, म्हणजे फक्त शिवसेनाच नाही, ठाकरेंची शिवसेनाच नाही, तर राष्ट्रवादी घ्या, काँग्रेस घ्या, इतर समाजाची लोक घ्या, ही थोरवेंकडे आकृष्ट झाली आणि त्यांच्यात अगदी बडे-बडे दिग्गज नेते या खालापुरातले शिंदेच्या शिवसेनेत आले, म्हणजे महेंद्र थोरवेंबरोबर आले. त्यापैकी प्रमुखांची नावं घ्यायची झाली, तर राष्ट्रवादीमध्ये गेलेले जे मागच्या 2 वर्षापूर्वी उमेदवार म्हणून देखील शिवसेनेचे होते हनुमंत पिंगळे, यांनी देखील आपला मुलगा जो आहे पंचायत समितीचा सदस्य अक्षय पिंगळे आणि हजारो कार्यकर्त्यांसह त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर उल्हासराव भुरके, ते देखील, त्यांच्या मिसेस देखील जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत आणि एक सासगाव पट्ट्यामध्ये किंवा देवनावा पट्ट्यामध्ये त्यांचं एक वर्चस्व आहे. ते देखील राष्ट्रवादीमधून पुन्हा शिवसेनेमध्ये, म्हणजे शिंदेच्या शिवसेनेमध्ये आले आणि आत्ता म्हणाले एक 8 एक दिवसापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले, तालुका प्रमुख म्हणून ज्यांनी काम केलेलं, उपजिल्हा प्रमुख म्हणून ज्यांनी शिवसेनेत काम केलेलं भाई शिंदे, हे देखील आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह, शेकडो हजारो कार्यकर्त्यांसह पुन्हा महेंद्र थोरवे यांना ते जॉईन झाले. शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यांच्याबरोबर अनेक गावातील तरुण असतील, अनेक पदाधिकारी असतील, सरपंच असतील, हे या शिवसेनेमध्ये आल्यामुळे खालापुरातलं वातावरण जे एक 6 महिन्यापूर्वी होतं, ते 6 महिन्यापूर्वीच्या वातावरण आता बदललेलं आपल्याला दिसतंय आणि या दोन्ही, म्हणजे खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यामधून महेंद्र थोरवे यांचं पारडं खूप जड झालेलं दिसतंय. आता आपण विचार करूया कर्जत तालुक्याचा. कर्जत तालुका तर त्यांचं होम पिच आहे. कर्जतचेच महेंद्र थोरवे आहेत आणि कर्जत तालुका हा खालापूरप्रमाणे नाहीये. खालापूरला इंडस्ट्री आहे, परंतु कर्जत हा ग्रीन बेल्ट असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रोजगार म्हणा, कारखानदारी म्हणा ही आली नाही. परंतु रोजगाराच्या संधी तिथे भरपूर होत्या. ग्रीन बेल्ट असल्यामुळे या कर्जत तालुक्यामध्ये मागील काही वर्षामध्ये हजारो फार्म हाऊसेस झाले. म्हणजे अनेक मुंबईकर, पुणेकर किंवा भारतातील अनेक इन्व्हेस्टर्स यांनी या कर्जत तालुक्यामध्ये जागा घेऊन आपले फार्म हाऊस उभे केले. काहींनी हॉटेल्स टाकले आणि याचा फायदा असा झाला की येथील काही तरुणांना, काही नागरिकांना तिथे नोकरी उपलब्ध झाली, व्यवसाय वाढले आणि मग असं असताना दर महिन्यामध्ये कर्जतकडे येणारा जो काही नागरिकांचा, बाहेरच्या लोकांचा ओघ होता, हा वाढला गेला. मग कर्जतचं सुशोभीकरण का नाही करावं? ही एक थीम महेंद्र थोरवेंनी डोळ्यासमोर घेतली आणि कर्जतचं जे प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वारावरती भली मोठी कमान त्यांनी उभी केली, स्वागत कमान उभी केली, ज्याच्यावरती तीर्थस्वरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव त्यांनी त्या प्रवेशद्वाराला, कमानीला दिलं. त्यानंतर पुढे आल्यानंतर 100 मीटर वरती जी उल्हास नदी जाते, त्या उल्हास नदीच्याच बाजूला महाराष्ट्रामधली एकमेव अशी 52 फूट उंचीची विठ्ठलाची मूर्त त्यांनी आपल्या निधीतून उभी केली. तिथे चांगलं सुशोभीकरण केलं. त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर पुलाच्याच पलीकडे शिवसृष्टी निर्माण केली. तसेच जो चौक होता, त्या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं शिल्प उभं केलं. म्हणजे बाहेरून येणारा जो काही पर्यटक आहे, तो पर्यटक त्या रस्त्याने जाताना किंवा मुरबाडकडे जाताना त्याला कर्जत हे आता बदललेलं आहे हे दिसतंय आणि त्याच्यातूनच कर्जतकरी या गोष्टीबाबत खुश आहेत की खरंच सुशोभीकरणामुळे कर्जत हे एक सुंदर दिसायला लागलंय. आता एक मोठी समस्या कर्जतची पाण्याची देखील होती. अगदीच गेल्या महिन्यामध्ये ती देखील वाढीव पाणी पुरवठा योजना आमदारांनी मंजूर करून आणली आणि त्याचं देखील उद्घाटन केलंय. कर्जतच्या ग्रामीण भागामध्ये, म्हणजे कर्जत हा ट्रायबल भाग असल्यामुळे अनेक डोंगर दऱ्यांमध्ये ह्या छोट्या-छोट्या वाड्या, वस्त्या आदिवासी लोकांच्या आहेत. त्यांना खरं तर त्यांच्या मूलभूत गरजा म्हणाल, त्यांच्या मागण्या म्हणाल तर आम्हाला रस्ता आणि पाणी आणि वीज या 3 गोष्टींसाठी हा ग्रामीण मध्ये असणारा जो काही कर्जतचा नागरिक आहे, हा मागणी करताना दिसला. अगदी थोरवेंना या 5 वर्षामध्ये नव्हे तर फक्त 2.5 वर्षामध्ये जेवढं मॅक्सिमम जमलं, तेवढ्या वाड्यां वस्त्यांवरती त्यांनी रस्ते, पाणी, वीज पुरवण्याचं काम केलं, असं देखील काही गावांमधून आपल्याला समजलेलं आहे. माथेरान हे जगातील एक हेरिटेज असलेलं पर्यटन स्थळ याच मतदारसंघामध्ये येतं. माथेरान हा देखील विकासापासून अनेक वर्ष वंचित होता. इथले रस्ते असतील, इथल्या हात गाडी चालवणाऱ्या यांचे प्रश्न असतील, आतमधला विकास असेल,
सुशोभीकरण असतील, रस्ते असतील, यासाठी अमाप निधी आमदारांनी तिथे उपलब्ध करून दिला आणि कामं केली. अगदी तोंड भरून कौतुक जे माथेरानकर आहेत ते आज महेंद्र सुर्वेंचं करताना आपल्याला आपल्या सर्व्हेमध्ये समोर आलेलं आहे. अगदी ते त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि पुढचे 5 वर्ष देखील त्यांनाच आम्ही देऊ, अशा काहींनी प्रतिक्रिया आपल्याकडे दिलेल्या आहेत. त्यामुळे जो काही आपण जर विचार केला, की या मतदारसंघाचा महेंद्र थोरवे यांनी 5 वर्षामध्ये 2,900 कोटीचा निधी हा या मतदारसंघामध्ये आणला आणि तो विक्रमी आहे. म्हणजे मागील 5-6 आमदार जर पाहिले, 30-35 वर्षाचा काळ पाहिला, तर एवढा संपूर्ण सगळ्यांचा मिळून निधी आला नसेल, एवढा निधी फक्त ह्या 5 वर्षामध्ये युतीचे जे महेंद्र थोरवे आमदार आहेत त्यांनी आणलेला आपल्याला दिसला आणि ही सत्य गोष्ट आहे. आणखी एक गोष्ट सांगायची राहिली, की एक कोंढाणे धरण हे कर्जतमध्ये येतंय आणि त्याच्यासाठी देखील आमदारांनी कोट्यवधी निधी हा मंजूर करून घेतलेला आहे. त्याचं माझ्या मते वाढीव काम आहे. ते देखील आता मार्गी लागेल. बऱ्याच गोष्टी करण्याचं या 5 वर्षामध्ये एक नवख्या आमदारांनी काम केलेलं. त्यामुळं जो सुज्ञ मतदार आहे तो हाच विचार करताना दिसतो, की 5 वर्ष ज्या व्यक्तीला मिळाली, कारण एक काम मंजूर करायचं, त्यानंतर त्याला मान्यता घ्यायची, त्याला निधी उपलब्ध करून घ्यायचा, या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करणं हे नवीन माणसासाठी खरं तर कठीण गोष्ट आहे. म्हणजे त्याला ते लवकर समजणं, प्रशासकीय काम समजणं आणि योजना समजणं हे खरं तर खूप कठीण काम असतं पहिल्या टर्ममध्ये आमदारासाठी किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधीसाठी. पण महेंद्र थोरवे यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे, जे त्यांना खरं तर राजकारणाचा वारसा नव्हता, एक शिवसेनेतून शिवसैनिक म्हणून ते काम केलं. त्यांनी कुठलीही ग्रामपंचायत लढवली नाही, पंचायत समिती लढवली नाही, जिल्हा परिषद लढवली नाही, परंतु आमदारकीला थेट ते उभे राहिले आणि निवडून आल्यानंतर त्यांनी या 5 वर्षात असं दाखवलं, की कुठल्याही प्रकारचा अभाव, म्हणजे शासकीय दृष्ट्या कामकाजाचा अभाव हा त्यांच्यामध्ये दिसून आला नाही. अगदी एक परिपक्व लोकप्रतिनिधी म्हणून या 5 वर्षामध्ये आमदार महेंद्र थोरवे दिसलेत. असं हे सुज्ञ मतदारांचं आपल्याला म्हणणं ऐकायला मिळालं. एकंदरीत जर विचार केला तर यावेळेला त्यांना आव्हान असणार आहे ते 2 लोकांचं. त्यांनी सोडलेली शिवसेना म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेमधून नितीन सावंत हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत. तर महायुतीमध्येच एक घटक पक्ष होता जो अजितदादांचा राष्ट्रवादी हा पक्ष होता. याच्यामधून सुधाकर घारे जे आहेत हे खरं तर तिकिटासाठी थांबले होते. त्यांना असं वाटत होतं, की ही जागा राष्ट्रवादीला सुटेल, त्यामुळे ते 2 वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम करत होते आणि अखेरीस त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यावेळेस त्यांनी त्यांच्यासह म्हणजे इथली जी राष्ट्रवादी आहे पूर्णपणे सगळ्यांनी राजीनामे दिले असं त्यांनी जाहीर केलं आणि त्यांनी अपक्ष अर्ज भरलाय. आता महेंद्र थोरवेंचे आपण जेवढे प्लस पॉईंट पाहिले तर त्यांचे हे 2 मायनस पॉईंट्स देखील आपल्याला समोर येताना दिसतात. त्याच्यापैकी पहिला मायनस पॉईंट असा आहे, की थोरवेंना जे पूर्वी मागच्या वेळेस म्हणजे 2019ला जे 1,07,000 मतदान झालं होतं, त्यावेळेला शिवसेना एकसंघ होती. आता शिवसेना विभागलेली आहे. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये जरी काही लोकांनी विचार केला, की मतं विभागली असतील, तर ती नक्की आहे, की शिवसेनेची जी मूळ मतं आहेत ती आता विभागलेली आहेत. हा थोडासा सेटबॅक महेंद्र थोरवेंना बसू शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी, की महायुतीमधलाच घटक पक्ष म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी जो काही पूर्ण दोन्ही मतदार म्हणजे तालुक्यांमध्ये खालापूर असेल किंवा कर्जत असेल यामध्ये जो विखुरला गेलेला आहे, तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी यांनी राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं ती काही मतं महायुती म्हणून त्यांना आता मिळणार नाहीयेत. ती सुधाकर घारे यांनाच पडतील आणि सुधाकर घारेंचं त्या पद्धतीनेच काम आता सध्या सुरू आहे. त्यांचा तसा प्रचारही सुरू आहे आणि तमाम राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नेते म्हणा तर ते त्यांच्याबरोबर प्रचाराला दिसत आहेत. तर हा एक सेटबॅक महेंद्र थोरवे यांना बसू शकतो. या 2 सेटबॅक वरती या आता उरलेल्या आपल्या 10-15 दिवसामध्ये महेंद्र थोरवे कसं काम करणार आहेत आणि कशी त्याची भरपाई करणार आहेत हा आगामी काळच ठरवणार आहे आणि ते आपल्याला निकालाच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल. आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे जरूर आपण कमेंटमध्ये द्या. आणि हा, आमचं चॅनल जर का आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर हे विश्लेषण आपल्याला आवडलं असेल तर इतर ठिकाणी नक्कीच शेअर करा. मी प्रवीण जाधव, PM न्यूज, खोपोली.